नवी मुंबईवर आभाळ अक्षरशः कोसळत होतं. जुलै महिन्याची ती भल्या पहाटेची वेळ होती. पारिसिक डोंगरावरून घसरत आलेले काळेभोर ढग ऐरोली आणि वाशीच्या आकाशात दाटून आले होते. पावसाची संततधार सुरू होती आणि डांबरी रस्त्यांवरून सुसाट धावणाऱ्या गाड्यांच्या चाकांमधून पाण्याचे फवारे उडत होते. याच धावपळीच्या, निष्ठुर आणि घळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या शहरात एका जुन्या धडधडणाऱ्या ॲक्टिवा स्कूटीवर मुक्ता आपला रोजचा जीवनसंघर्ष पेलत होती. अंगावर घातलेला एक जुना, काही ठिकाणी फाटलेला पिवळा रेनकोट, डोक्यावरचे हेल्मेट आणि स्कूटीच्या मागेपुढे बांधलेल्या स्टीलच्या डब्यांच्या पिशव्या. मुक्ताचं हे रोजचं जगणं होतं. ऐरोलीतील एका छोट्याशा चाळीत राहून ती घरगुती डबे बनवण्याचा व्यवसाय चालवत होती. पहाटे 4 वाजता उठून स्वयंपाक करणं आणि नंतर नवी मुंबईच्या वेगवेगळ्या ऑफिसमध्ये ते डबे वेळेवर पोहोचवणं हा तिचा दिनक्रम. पावसाचा जोर वाढत होता. सिग्नलवर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या आणि मुक्ता वाशीच्या शिवाजी चौकातल्या सिग्नलवर थांबली होती. हेल्मेटच्या काचेवरून ओघळणारे पाण्याचे थेंब पुसत ती सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत होती. मित्रांनो, कधीकधी एका साध्या माणसाची छोटीशी माणुसकी कोणाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. तुमच्या मते खऱ्या श्रीमंतीची ओळख पैशांनी होते की मनाने? कथा आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ही कथा आपल्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अचानक तिची नजर रस्त्याच्या कडेला एका बंद दुकानाच्या आडोशाला उभ्या असलेल्या एका वृद्ध गृहस्थांवर गेली. अंगात अतिशय साधा, सुरकुत्या पडलेला पांढरा सदरा आणि पायजमा, पायात साध्या चपला. पावसाच्या तडाख्याने ते थोडे भिजले होते. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता आणि त्यांचे डोळे बाजूच्याच एका चहापोहेवाल्याच्या टपरीकडे आशेने पाहत होते. वय 70च्या घरात असेल. त्यांचा तो आगतिक चेहरा पाहून मुक्ताला काहीतरी विचित्र वाटलं. ती स्वतः वेळेच्या दबावाखाली होती. ग्राहकांचे फोन आले असते पण तरीही तिच्यातली माणुसकी तिला स्वस्थ बसू देईना. तिने स्कूटी कडेला घेतली आणि ती त्या वृद्धाजवळ गेली. बाबा, काय झालंय? बरं वाटत नाही आहे का तुम्हाला? मुक्ताने अतिशय नम्रपणे विचारलं. त्या गृहस्थाने म्हणजेच आप्पासाहेब राजेंनी तिच्याकडे पाहिलं. आप्पासाहेब राजे लॉजिस्टिक या अब्जावधी रुपयांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे संस्थापक. पण आज सकाळी सागर विहार परिसरात फेरफटका मारायला आले असताना ते रस्ता चुकले होते आणि पाकीट घरीच विसरले होते. वयोमानानुसार त्यांना शुगरचा त्रास होता आणि सकाळपासून काहीच न खाल्ल्याने त्यांना आता चक्कर आल्यासारखं होत होतं. पण हे सगळं या अनोळखी मुलीला कसं सांगावं? काही नाही पोरी, ते पाकीट विसरलोय घरी आणि थोडी चक्कर आल्यासारखं वाटतंय, आप्पासाहेब अडखळत म्हणाले. त्यांचा आवाज कापत होता. मुक्ताने परिस्थितीचं गांभीर्य लगेच ओळखलं. तिने आजूबाजूला पाहिलं आणि त्यांचा हात धरून त्यांना टपरीकडे नेलं. काका, 2 प्लेट गरमागरम कांदे पोहे द्या आणि 2 कटिंग चहा मारा कडक. मुक्ताने टपरीवाल्याला हाक मारली आणि एका प्लॅस्टिकच्या स्टूलवर आप्पासाहेबांना बसवलं. नको बेटा, माझ्याकडे पैसे नाहीत, आप्पासाहेब संकोचाने म्हणाले. अहो बाबा, असू द्या ना, त्यात काय एवढं, मी देते ना. आधी तुम्ही काहीतरी पोटात ढकला, शुगर डाऊन झाली असेल तुमची. मुक्ताने हसून त्यांना धीर दिला. गरमागरम पोहे आणि वाफाळलेला चहा समोर आला. आप्पासाहेब भुकेले होते. त्यांनी शांतपणे पोहे खायला सुरुवात केली. ते खात असताना ते मुक्ताचे निरीक्षण करत होते. तिचे कपडे साधे होते, चेहऱ्यावर कष्ट दिसत होते, पण डोळ्यात एक विलक्षण तेज आणि प्रामाणिकपणा होता. तेवढ्यात मुक्ताचा फोन वाजला. हॅलो, हो सर, निघते मी, फक्त 5 मिनटं द्या, वाशीतच आहे. पावसामुळे थोडा ट्रॅफिक आहे. नाही, आज डब्यात वांग्याची भाजी आणि पोळ्या आहेत. हो, लगेच पोहोचते. मुक्ता ग्राहकाची समजूत काढत होती. हे ऐकून आप्पासाहेबांना अपराधी वाटलं. माझ्यामुळे तुला उशीर झाला पोरी, तुझे ग्राहक ओरडतील तुला. मुक्ताने हसत चहाचा घोट घेतला. अहो बाबा, ग्राहक काय, आज ओरडतील, उद्या शांत होतील. पण तुम्ही रिकाम्या पोटी पुढे गेला असतात आणि चक्कर येऊन रस्त्यात पडला असतात तर जास्त उशीर झाला असता ना. तुम्ही तुमची काळजी घ्या. मुक्ताने आपल्या खिशातले मोजके सुट्टे पैसे काढले आणि टपरीवाल्याला दिले. स्वतःच्या डब्यांच्या पिशव्या सावरत ती परत स्कूटीकडे वळली. पोरी, तुझं नाव काय? आप्पासाहेबांनी मागून हाक मारली. मुक्ता, ती हसून म्हणाली आणि पावसाच्या त्या धुक्यात स्कूटीवरून दिसेनाशी झाली. आप्पासाहेब त्या टपरीवर उभे राहून तिच्या जाणाऱ्या वाटेकडे पाहत राहिले. आजच्या या जगात
जिथे स्वतःच्या फायद्याशिवाय कुणी कुणाकडे ढुंकूनही पाहत नाही, तिथे स्वतःकडे मोजकेच पैसे असतानाही दुसऱ्याची भूक ओळखणारी ही पोरगी त्यांना खूप मोठी वाटली. तिच्या एका साध्या कृतीने त्यांच्या अनुभवी पण कठोर झालेल्या मनाला पाझर फुटला होता. इकडे मुक्ता दुपारी 2 वाजता सगळे डबे पोहोचून ॲरोलेच्या आपल्या घरी परतली. पाऊस अजूनही कोसळतच होता. घर कसल्या जुन्या चाळीतली ती एक पत्र्याची खोली होती. पावसाचे पाणी गळू नये म्हणून छपरावर प्लास्टिक टाकलं होतं. ती थकून भाकून दरवाजा ढकलून आत गेली, पण घरात पाऊल ठेवताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. घरात रंजना आत्या सोफ्यावर पाय पसरून बसली होती. तिच्या अंगावरचे सोन्याचे दागिने आणि चेहऱ्यावरचा तिरस्कार स्पष्ट दिसत होता. मुक्ताला पाहताच तिने तोंडपट्टा सुरू केला. काय ग महाराणी, आलीस का जग जिंकून? डबे विकून किती करोडपती झालीस आज? आत्याचा आवाज खोलीतल्या शांततेला चिरत होता. मुक्ताने आपला थकवा लपवला आणि ती शांतपणे म्हणाली, आत्या तू कधी आलीस? बस, मी तुला पाणी आणते. मला तुझं हे भिकारडं पाणी नको आणि तुझं शहाणपणाही नको आहे. आत्याने ताडकन उभं राहून ओरडायला सुरुवात केली. माझे 5 लाख रुपये कधी देणार आहेस ते आधी सांग. तुझ्या त्या आजारी आईच्या उपचारांसाठी माझ्या पदरचे पैसे घातले मी. आता ती तर मरण पावली, पण माझे पैसे कोण देणार? मी काय धर्मशाळा उघडली आहे का? आईचा उल्लेख होताच मुक्ताच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तिने ते कसं बसं रोखलं. आत्या, मी तुला दर महिन्याला हप्ते देत आहे ना. या महिन्यात पावसाची अडचण आहे, काही डबे बंद झालेत, मला थोडे दिवस दे. थोडे दिवस? हे बघ मुक्ते, मला या डबाड्याच्या कहाण्या नको ऐकूस. एकतर माझे पूर्ण पैसे दे, नाहीतर तुझ्या आईचे ते जुने दागिने आहेत ना ते माझ्या स्वाधीन कर. आणि तसंही हे कुबट घर विकलं तर माझे पैसे नक्कीच निघतील. हे घर माझ्या नावावर कर. आत्याने आपला खरा डाव समोर टाकला. हे ऐकताच मुक्ताच्या डोळ्यांमधला अश्रूंचा पडदा बाजूला झाला आणि तिथे एक ज्वलंत स्वाभिमान पेटून उठला. ती आत्याच्या समोर जाऊन ठामपणे उभी राहिली. आत्या, आईचे दागिने आणि हे घर यावर माझा जीव आहे. ही माझी एकमेव आठवण आहे. मी तुझे पैसे व्याजासकट फेडीन. मी रात्रंदिवस कष्ट करते, कुणाच्या इथे दरोडे घालत नाहीये. तुला तुझे पैसे मिळतील, पण माझ्या घराकडे आणि आईच्या दागिन्यांकडे वाकड्या नजरेने बघायचा प्रयत्न करू नकोस. मुक्ताचा आवाज शांत होता, पण त्यातली धार रंजना आत्याला कापायला लावणारी होती. आत्या संतापाने लाल झाली. तुझा हा माज मी बघून घेईन. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला जर मला पूर्ण रक्कम नाही मिळाली ना, तर याच घराच्या बाहेर फेकून देईन तुला, लक्षात ठेव. आत्या पाय आपटत घराबाहेर निघून गेली. दरवाजा जोरात आदळला गेला आणि मुक्ता तिथेच जमिनीवर कोसळली. समोर भिंतीवर लावलेल्या आईच्या फोटोकडे पाहत ती हमसून हमसून रडू लागली. अंगावर ओले कपडे, दिवसभराचा थकवा आणि आता हे डोक्यावरचं नवं संकट. मुक्ता अक्षरशः खचून गेली होती. दुसरीकडे वाशीच्या पाम बीच रोडवर असलेल्या राज्य लॉजिस्टिकच्या आलिशान मुख्यालयात सर्वात वरच्या मजल्यावरच्या केबिनमध्ये आप्पासाहेब राजे आपल्या चेअरवर बसले होते. आता त्यांच्या अंगावर एक महागडा सूट होता आणि समोर नवी मुंबईचा अथांग पसारा दिसत होता. पण त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त एकच चेहरा होता, मुक्ताचा. त्यांनी आपल्या सेक्रेटरीला बोलावले. शर्मा, मला वाशी आणि ऐरोली परिसरातील मुक्ता नावाच्या डबेवालीची संपूर्ण माहिती हवी आहे. आज संध्याकाळच्या आत तिचं घर, तिचा व्यवसाय, तिची परिस्थिती, सगळं काही माझ्या टेबलावर फाईल असली पाहिजे. सेक्रेटरीने मान डोलावली आणि तो बाहेर गेला. आप्पासाहेबांनी खिडकीबाहेर कोसळण्याला पावसाकडे पाहिले. त्यांच्या मनात विचार चालू होता. माझ्या या करोडोंच्या साम्राज्यात पैशांसाठी जवळ येणारे अनेक स्वार्थी लोक मी पाहिले आहेत, पण आज स्वतःच्या खिशात काही नसताना दुसऱ्याला घास भरवणारी ती पोरगी, तिच्या डोळ्यातील ती आगतिकता आणि तरीही न हारणारा तो स्वाभिमान मला अस्वस्थ करतोय. तिला नक्कीच कसली तरी मोठी अडचण आहे. अशा सोन्यासारख्या पोरीला या स्वार्थी जगात मी असं एकटं सोडू देणार नाही. काहीही झालं तरी मी मुक्ताला मदत करणारच. पाम बीच रोडवरचा राजेविला पावसाच्या धुक्यातही आपला दिमाग दाखवत उभा होता. आतल्या एका भव्य आणि आलिशान स्टडी रूममध्ये वेदांत राजे लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. अंगात पांढरा शर्ट, हाताच्या बाह्या दुमडलेल्या आणि चेहऱ्यावर एक करारी व्यावसायिक भाव. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी
राजा लॉजिस्टिक्सला शिखरावर नेऊन ठेवणारा वेदांत अत्यंत प्रॅक्टिकल आणि हिशोबी होता. जगातली कोणतीही गोष्ट पैशाने विकत घेता येते आणि प्रत्येक माणसाची किंमत असते यावर त्याचा ठाम विश्वास होता. तेवढ्यात आप्पासाहेब तिथे आले. त्यांनी वेदांतला सकाळी घडलेला मुक्ताचा सगळा प्रसंग सांगितला. तिच्या साधेपणाचे आणि माणुसकीचे गोडवे गाताना आप्पासाहेबांचे डोळे पाणावले होते. पण वेदांच्या चेहऱ्यावर मात्र एक तुच्छतेची रेष उमटली होती. आजोबा प्लीज, हे 21वे शतक आहे. इथे कुणीही कुणाला फुकट काही खायला घालत नाही. वेदांतने लॅपटॉप बंद करत अत्यंत कोरडेपणाने उत्तर दिले. त्या मुलीने नक्कीच तुमचे ते रोलेक्सचं घड्याळ किंवा महागडे बूट पाहिले असतील. आजकालच्या या चाळीत राहणाऱ्या मुलींना, श्रीमंत माणसांना जाळ्यात ओढायची खूप चांगली कला अवगत असते. तिने फक्त एक नाटक केलं आणि तुम्ही त्यात फसलात. वेदांत, काय बोलतोयस तू? आप्पासाहेब दुखावले गेले. पैशांच्या चष्मेतून बघितलंस तर तुला जगात फक्त गिरायकच दिसतील रे, माणसं नाहीत. ती पोरगी सोन्यासारखी आहे आणि मला असं वाटतं की या मोठ्या घरात मला एक सून म्हणून तिच्यासारखीच एक मुलगी हवी, जी घर सांभाळेल, इस्टेट नाही. अशक्य. मी अशा एका रस्त्यावरच्या डब्बेवाल्याशी कधीच लग्न करणार नाही, वेदांत ठामपणे म्हणाला. ठीक आहे, मग बघूया. माझा निर्णय खरा ठरतो की तुझा संशय. आप्पासाहेब एक गूढ हास्य करत तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ. वाशीतील एका सामान्य रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये फिनाईलचा उग्र दर्प येत होता. मुक्ता डब्यांची डिलिव्हरी करत असतानाच तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता की काल तुम्हाला भेटलेले बाबा इस्पितळात आहेत, त्यांना अटॅक आलाय. हे ऐकताच मुक्ताने सगळी कामे बाजूला टाकली आणि ती धावतच इस्पितळात पोहोचली. तिच्या अंगावर कालचाच तो जुना रेनकोट होता, केस विस्कटलेले आणि श्वास फुललेला. ती वॉर्डच्या बाहेर आली. तिथे वेदांत उभा होता, अत्यंत रुबाबदार पण डोळ्यात कमालीचा अहंकार असलेला. एक्सक्यूज मी, आत कालचे ते बाबा आहेत ना, त्यांना काय झालं? मी जाऊ का आत? मुक्ताने घाबरलेल्या स्वरात विचारले. वेदांतने तिला वरपासून खालपर्यंत निरखले. तिच्या त्या साध्या आणि भिजलेल्या अवताराकडे पाहून त्याच्या ओठांवर एक तिरकस हास्य उमटले. ओ, तर तुम्हीच ते मुक्ता? आजोबांनी कालपासून तुमचा खूप जप लावलाय. सांगा, किती पैशांची अपेक्षा आहे या नाटकासाठी? किती लाखांचं बिल फाडणार आहात तुम्ही आमच्या नावावर? वेदांतने थेट अपमान करायला सुरुवात केली. मुक्ताच्या डोळ्यात क्षणभर गोंधळ दिसला, पण लगेचच तिची जागा एका प्रखर स्वाभिमानाने घेतली. काय बडबडताय तुम्ही? माणुसकी आणि साधेपणा या शब्दांची ओळख नाही आहे का तुम्हाला? मी इथे कोणाकडून पैसे मागायला आले नाही आहे. एका म्हाताऱ्या माणसाला त्रास होतोय म्हणून माझं काम सोडून धावत आले. बाजूला व्हा, मला त्यांना बघायचं आहे. मुक्ताचा तो करारी आवाज आणि डोळ्यातली आग पाहून वेदांत क्षणभर अवाक झाला. तो बाजूला झाला आणि मुक्ता तडक वॉर्डमध्ये गेली. आत आप्पासाहेब ऑक्सिजन मास्क लावून खोटेच डोळे मिटून पडले होते. मुक्ताने जवळ जाऊन त्यांच्या हाताला स्पर्श केला. बाबा, बाबा, मी आले. मुक्ता, काळजी नका करू, सगळं ठीक होईल. आप्पासाहेबांनी हळूच डोळे उघडले. त्यांनी वेदांतला आत बोलावले. मुक्ता, माझ्या आयुष्याची काहीच खात्री नाही आहे आता. आप्पासाहेब अत्यंत केविलवाण्या आवाजात नाटक करत म्हणाले. माझ्या नातवाचा स्वभाव खूप रागीट आहे. त्याला पैशांची खूप मगरुरी आहे. मला त्याला एका खऱ्या आणि साध्या माणसाच्या हातात सोपवून मरायचं आहे. माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील पुरी? करशील का माझ्या वेदांशी लग्न? मुक्ताला मोठा धक्का बसला. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? मी एक सामान्य मुलगी आहे. माझ्या डोक्यावर आधीच खूप मोठं कर्ज आहे. माझ्या आत्याला मला 5 लाख द्यायचे आहेत. ती माझं घर आणि आईचे दागिने हिरावून घेईल. मी कसं? तुझ्या आत्ताचे 5 लाख रुपये मी आत्ताच्या आत्ता देतो, पण माझ्या खाती तू माझ्या वेदांतला स्वीकार. आप्पासाहेब हात जोडत म्हणाले. वेदांतला वाटले की आता ही मुलगी 5 लाखांची ऑफर ऐकून लगेच तयार होईल आणि तिचा खोटेपणा आजोबांसमोर उघडा पडेल. वेदांतने मुद्दाम आपली खेळी खेळली. हे बघा मिस मुक्ता, वेदांत अतिशय थंड आवाजात म्हणाला. माझे आजोबा भावनिक झालेत, पण मी तुम्हाला सत्य सांगतो. मी या राजे कुटुंबाचा कोणी मालक वगैरे नाही आहे. मी फक्त त्यांच्याकडे मॅनेजर आणि ड्रायव्हरची कामं पाहणारा एक माणूस आहे. माझ्याकडे स्वतःचं असं काहीच नाही. मी फक्त पगारावर काम करणारा माणूस आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या लग्नातून तुम्हाला खूप मोठी संपत्ती मिळेल तर तसं काहीच होणार नाही.
मुक्ताने वेदांतकडे एक भेदक कटाक्ष टाकला. तिला माणसाची श्रीमंती हवीच नव्हती, पण डोळ्यांसमोर आत्याचा तो रौद्र अवतार, आईचे ते दागिने आणि घर जाण्याची भीती तिला सतावत होती. आणि समोर एक म्हातारा माणूस आपल्या आयुष्याची भीक मागत होता. मुक्ताने काही क्षण डोळे मिटले. मी तयार आहे, मुक्ता शांत पण खंबीर आवाजात म्हणाली. वेदांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. पण तुम्ही देणारे ते 5 लाख रुपये मी कर्ज म्हणून घेईन. ते माझे उपकार नसतील, ती माझी जबाबदारी असेल. त्याच दिवशी संध्याकाळी बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि वाशीच्या मॅरेज रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. कुठलाही बँडबाजा नाही, सनई चौघडे नाहीत की नातेवाईकांची गर्दी नाही. एका जुन्या अंधाऱ्या ऑफिसमध्ये एका सरकारी टेबलावर लग्नाचे कागदपत्र ठेवलेले होते. मुक्ताने एक साधी फिकट गुलाबी रंगाची सुती साडी नेसली होती. डोळ्यात एक अनामिक दुःख आणि भविष्याची चिंता होती. वेदांतने अत्यंत कोरडेपणाने त्या कागदावर सह्या केल्या. मुक्ताच्या हाताला कापरं भरलं होतं, पण तिने डोळे घट्ट मिटून त्या कागदावर मुक्ता वेदांत राजे अशी सही केली. लग्न होताच आप्पासाहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे रंजना आत्याला 5 लाखांचा डीडी पाठवला गेला. मुक्ताचे घर आणि आईच्या आठवणी वाचल्या होत्या. रजिस्टर ऑफिसच्या बाहेर आल्यावर हवेत एक गारवा होता. वेदांत आपल्या गाडीकडे वळणार तेवढ्यात मुक्ताने त्याला मागून आवाज दिला. मिस्टर वेदांत. वेदांतने मागे वळून पाहिले. मुक्ता त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. तिची नजर त्याच्या डोळ्यात थेट भिडलेली होती. हे लग्न मी एका म्हातारा माणसाच्या शब्दाखातर आणि माझ्या आईच्या आठवणी वाचवण्यासाठी केले, तुमच्या पैशांसाठी नाही. आजोबांनी माझ्या आत्याला दिलेले ते 5 लाख ते मी तुम्हाला माझ्या मेहनतीच्या पैशातून लवकरच फेडून टाकेन. एक पैसा परत करेन. माझ्यावर आणि माझ्या स्वाभिमानावर मी तुमचे कोणतेही उपकार राहू देणार नाही, लक्षात ठेवा. एवढं बोलून मुक्ता तिथून निघून गेली. वेदांत तिथेच सुन्न होऊन उभा राहिला. त्याला वाटलं होतं की पैशांसाठी लाल घोटणारी एखादी मुलगी त्याला भेटेल, पण इथे तर एक धगधगता निखारा त्याच्या हातावर ठेवला गेला होता. त्याच्या पैशांच्या आणि अधिकारांच्या मगरुरीला पहिल्यांदाच कुणीतरी थेट आव्हान दिलं होतं. अविश्वासाच्या एका मोठ्या भिंतीसह या अनोख्या नात्याची आणि एका नव्या संसाराची आता सुरुवात झाली होती. वेदांत राजेसाठी तो दिवस म्हणजे एखाद्या भयानक स्वप्नासारखा होता. पाम बीच रोडवरच्या 10,000 स्क्वेअर फुटांच्या वातानुकूलित बंगल्यातून थेट ऐरोलीतल्या 150 स्क्वेअर फुटांच्या पत्र्याच्या चाळीत राहायला येणं हा त्याच्यासाठी एक मोठा सांस्कृतिक धक्का होता. आजोबांपुढे त्याला मॅनेजर असल्याचं नाटक तर उभं केलं होतं, पण आता ते निभवायची वेळ आली होती. पहिल्याच रात्री वेदांची झोप उडाली होती. घरात पलंग नव्हता. जमिनीवर अंथरलेल्या एका साध्या सतरंजीवर आणि पातळ गादीवर त्याला झोपावं लागलं. मध्यरात्री कधीतरी छपरावर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि शेजारच्या घरातून येणारा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज त्याला अस्वस्थ करत होता. त्याने कुशीवर वळून पाहिलं. थोड्या अंतरावर मुक्ता एका जुन्या चादरीची घडी करून शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या कष्टांचा थकवा होता, पण कोणतीही तक्रार नव्हती. वेदांतला नवल वाटलं. ही मुलगी अशा परिस्थितीत कशी काय एवढी शांत राहू शकते, असा विचार करत तो कधीतरी डोळा लागून झोपी गेला. पहाटे 4 वाजता खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्यासोबत मसाल्यांचा आणि फोडणीचा खमंग वास वेदांच्या नाकात शिरला. त्याने डोळे चोळत पाहिलं. मुक्ता गॅस शेगडीसमोर उभी होती. तिची रोजची डब्यांची धावपळ सुरू झाली होती. एकीकडे कुकरची शिट्टी वाजत होती, दुसरीकडे पोळ्या लाटणं सुरू होतं. वेदांत हळूच उठून बसला. त्याची पाठ जमिनीवर झोपल्यामुळे अखडली होती. तो मान मोडत उठला. मुक्ताने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू उमटलं. काय मिस्टर मॅनेजर, मोडली का पाठ जमिनीवर झोपून? तिने चिमटा काढत मिश्किलपणे विचारलं. वेदांतने एक रागीट कटाक्ष टाकला. काय हे घर आहे की कबूतरखाना? आणि हा फॅन असा आवाज करतोय जसं एखादं जुनं हेलिकॉप्टर डोक्यावर फिरतंय. मला अजिबात सवय नाही आहे सगळ्यांची. मुक्ता हसली. तिने एक तांब्यावर पाणी त्याच्यासमोर ठेवलं. सवय करून घ्या मिस्टर, तुम्ही काय राजे महाराजे नाही आहात. पगारदार माणसं आपण. आपलं अंथरुणं पाहूनच पाय पसरायचे असतात. आणि हो, ती तुमची ॲक्रेलिक बाथटबची सवय असेल ना, तर ती इथे विसरा. बाथरूम तिकडे बाहेर आहे. ही बादली आणि मग घ्या, जाऊन या लवकर, म्हणजे मी तुम्हाला नाश्ता देते. वेदांत वैतागून उठला, पण त्याचवेळी त्याला मुक्ताच्या कामाचा वेग पाहून आश्चर्य वाटलं.
तासाभरात तिने अनेक डबे तयार केले होते. वेदांत अंघोळ करून आला तेव्हा मुक्ताने त्याच्यासाठी एका ताटात गरमागरम पोहे आणि चहा ठेवला होता. सोबत एक चकचकीत स्टीलचा डबाही एका पिशवीत पॅक करून ठेवला होता. वेदांतने पोहे खायला सुरुवात केली. चव अप्रतिम होती. खात असताना त्याचे लक्ष मुक्ताकडे गेले. तिने स्वतःसाठी एका छोट्या बशीत अगदी थोडेसे पोहे घेतले होते. तू एवढंच खाणार आहेस? वेदांतने न राहून विचारले. हो, मला सकाळी जास्त भूक नसते, तुम्ही खाऊन घ्या, ती नजर चुकवत म्हणाली. पण त्या क्षणी वेदांतला तिच्या पोटातून येणारा भुकेचा आवाज ऐकू आला. त्याला लगेच समजले की तिने स्वतःच्या वाटणीचे पोहे त्याला वाढले होते, कारण रेशन कमी होतं आणि त्याला पोटभर जेवण मिळावं ही तिची इच्छा होती. वेदांच्या काळजात कुठेतरी एक छोटीशी सुई टोचल्यासारखी झाली. पैशांसाठी लालचावलेली कोणतीही व्यक्ती असा त्याग करणार नाही हे त्याच्या प्रॅक्टिकल मेंदूला समजू लागलं होतं. माझं पोट भरलंय, हे उरलेले पोहे तू संपव, वेदांतने स्वतःचं ताट तिच्याकडे सरकवत म्हटलं. मुक्ताने याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि त्या एका क्षणात न बोलताही खूप काही संवाद घडून गेला. सकाळचे 10 वाजले होते. मुक्ता आरशासमोर उभी राहून स्वतःला आवरत होती. आज तिला एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला जायचं होतं. डब्यांच्या व्यवसायातून आत्ताचे कर्ज लवकर फेडणे शक्य नव्हते, त्यामुळे तिने एका लॉजिस्टिक कंपनीत ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज केला होता. तिने एक अत्यंत साधी पण नीटनेटकी फिकट निळ्या रंगाची सुती साडी नेसली होती. केस व्यवस्थित बांधले होते. आरशात पाहताना तिचे लक्ष गळ्याकडे गेले. तिथे काल वेदांतने बांधलेले काळ्या मण्यांचे आणि 2 सोन्याच्या वाट्यांचे मंगळसूत्र चमकत होते. तिने त्या मंगळसूत्राला हळूच स्पर्श केला. हे लग्न एका तडजोडीतून झाले असले तरी तिच्या हिंदू आणि पारंपरिक मनासाठी ते सौभाग्याचं लेणं अत्यंत पवित्र होतं. तिने कुंकवाच्या डबीतून एक चिमूटभर लाल भडक कुंकू काढलं आणि कपाळावर अगदी मध्यभागी लावलं. त्या ठसठशीत कुंकवाने आणि गळ्यातल्या मंगळसूत्राने तिच्या साध्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि नववधूचं सोज्वळ सौंदर्य आणलं होतं. वेदांत दरवाजात उभा राहून हे सगळं पाहत होता. मुक्ताचं ते रूप पाहून तो क्षणभर मंत्रमुग्ध झाला. त्याच्या उच्चभ्रू वर्तुळातील मॉडर्न मुलींपेक्षा ही साधीसुधी कुंकू लावणारी मुलगी त्याला कितीतरी पटीने सुंदर आणि खरी वाटत होती. निघते मी, इंटरव्ह्यू आहे आज, मुक्ताने आपली जुनी पर्स खांद्याला अडकवत म्हटलं. आणि हो, तुमचा डबा पण ठेवलाय, बाहेरचं उघड्यावरचं खाऊ नका, तब्येत खराब होईल. वेदांते काहीच न बोलता फक्त मांडू लावले. मुक्ता वाशीतील एका भव्य काचेच्या इमारतीसमोर उभी होती. इमारतीच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, राजे लॉजिस्टिक. मुक्ताला हे माहीत नव्हतं की हा वेदांचाच व्यवसाय आहे. ती फक्त एका नोकरीच्या आशेने तिथे आली होती. तिने आत प्रवेश केला. तिचा इंटरव्ह्यू कंपनीच्या HR मॅनेजरने घेतला. मुक्ताकडे डबे पोचवण्याच्या व्यवसायातून आलेला सप्लाय चेन आणि लॉजिस्टिकचा प्रत्यक्ष अनुभव होता. वेळेचे नियोजन कसे करावे, अडचणी कशा सोडवाव्यात याचे तिने दिलेले प्रॅक्टिकल उत्तरे ऐकून HR मॅनेजर खूप प्रभावित झाला. तुमचं शिक्षण जरी कमी असलं तरी तुमचा ग्राउंड लेवलचा अनुभव खूप छान आहे मिसेस मुक्ता, कॉंग्रॅच्युलेशन्स, आम्ही तुम्हाला सिलेक्ट करत आहोत, HR मॅनेजरने हसत सांगितलं. मुक्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिने मनोमन गणपती बाप्पाचे आभार मानले. संध्याकाळी मुक्ता घरी आली तेव्हा वेदांत तिथेच एका जुन्या खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काहीतरी फाईल वाचत होता. मुक्ता अतिशय उत्साहात आत आली. अहो, ऐकलत का? तिच्या तोंडातून पहिल्यांदाच नवऱ्यासाठी हा अस्सल महाराष्ट्रीयन आणि जिव्हाळ्याचा शब्द बाहेर पडला. वेदांतने चमकून वर पाहिलं. काय झालं, एवढी खुश का आहेस? मला नोकरी मिळाली, आणि ती पण कुठे माहिती आहे? राजे लॉजिस्टिकमध्ये. खूप मोठी कंपनी आहे ती. आता मी लवकरच आत्याचे पैसे फेडीन आणि आपण या ओझ्यातून मोकळे होऊ, मुक्ता आनंदाने सांगत होती. वेदांतने आपला धक्का लपवत चेहऱ्यावर एक खोटं आश्चर्य आणलं. अरे वा, राजे लॉजिस्टिक, ग्रेट. पण एक सांगू, मुक्ता हसत हसत वेदांतजवळ आली आणि डोळे मिचकावत मिश्किलपणे म्हणाली, तुम्ही पण त्या राजे कुटुंबाचे मॅनेजर आहात ना? मग बघा हां, तुमची बायको तुमच्याच मालकांच्या कंपनीत लागले. आता मी तुमच्यावर लक्ष ठेवून असेन. तिथे कुणाशीही फ्लर्टिंग वगैरे केलं तर थेट मालकांना सांगेन. माझी ओळख झाली आता तिथे. मुक्ताचा तो खटाळपणा
आणि नवखेपणा पाहून वेदांतला मनातून हसू आलं. तो थोडा पुढे झोपला आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मॅडम, तिथे मी स्वतःच बॉस माझ्या बॉसचा खूप जवळचा माणूस आहे. मला तिथे कोणी काही बोलू शकत नाही. पण तू मात्र जपून राहा. तिथे कॉर्पोरेटमध्ये खूप खडूस माणूस असतात. मुक्ताने हसून नाक गवलं. मला कुणाची भीती वाटत नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करणार. त्या छोट्याशा पत्राच्या घरात त्या रात्री एक वेगळीच ऊब होती. मुक्ताच्या कपाळावरचं ते कुंकू, तिचा तो प्रामाणिक आनंद आणि डब्यातून दिसणारी तिची माया पाहून वेदांतला पहिल्यांदा जाणवलं की या मुलीने पैशांसाठी नाही तर खऱ्या अर्थाने या नात्याला स्वीकारलं आहे. अविश्वासाचा बर्फ हळूहळू वितळत होता आणि तिथे एका नव्या हळव्या प्रेमाची चाहूल लागत होती. राज्य लॉजिस्टिकच्या वातानुकूलित आणि अत्यंत शिस्तबद्ध कॉर्पोरेट जगात मुक्ता आता छान रुळली होती. डबे पोहोचवण्याच्या व्यवसायामुळे तिला नवी मुंबईतल्या रस्त्यांची, ट्रॅफिकच्या वळणांची आणि लॉजिस्टिकच्या मूळ संकल्पनेची ग्राउंड लेवलची पक्की माहिती होती. ऑफिसमध्ये तिचं साधंपण पण सोज्वळ राहणीमान, कपाळावरचं कुंकू आणि कामाचे प्रामाणिकपणा सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता. त्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये नेहमीपेक्षा जास्तच धावपळ आणि तणाव होता. कारण कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरपैकी एक आणि वेदांची एक्स फियांसे ईशा लंडनहून नुकतीच परतली होती. ईशा म्हणजे अतिव श्रीमंती, मगरूरपणा आणि दिखाऊपणाचा चालता बोलता पुतळा. अंगात डिझायनर कपडे, पायात उंच हिल्स, हातात गुच्चीची महागडी पर्स आणि नाकावर प्रचंड राग असा तिचा थाट होता. वेदांतने तिच्याशी लग्न मोडलं असलं तरी कंपनीत तिचे शेअर्स असल्याने तिला तिथे चांगलाच वावर होता आणि तिला वेदांतला पुन्हा आपल्या जाळ्यात ओढायचं होतं. ईशा ऑफिसमध्ये शिरली आणि सरळ ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये आली. तिथे मुक्ता आपल्या डेस्कवर एका अत्यंत महत्त्वाचे नवी मुंबई ट्रान्सपोर्टेशन आणि रूट ऑप्टिमायझेशन नावाचे प्रेझेंटेशन बनवण्यात मग्न होती. ईशाने मुक्ताकडे अत्यंत तुच्छतेने पाहिले. तिच्या मते साडी नेसणारी आणि मंगळसूत्र घालणारी बाई फक्त सामान्य क्लर्कच असू शकते. एक्सक्यूज मी, गेट मी अ ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. ईशाने हुकूम सोडला. मुक्ताने वर पाहिलं. अत्यंत शांत आणि संयम स्वरात ती म्हणाली, मॅडम, मी ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह आहे. कॉफीसाठी तुम्हाला पिऊनला सांगावं लागेल. ईशाचा पारा चढला. एका साध्या कामगाराने आपल्याला नकार द्यावा हे तिच्या पचनी पडले नाही. तिची नजर मुक्ताच्या लॅपटॉपवर गेली. मुक्ताने बनवलेले प्रेझेंटेशन खूपच अचूक आणि भन्नाट होते. दुपारी एका मोठ्या क्लायंटसोबत मीटिंग होती आणि ईशाकडे दाखवण्यासारखे काहीच नव्हते. दिस प्रेझेंटेशन हे माझं आहे. हे कंपनीच्या बोर्डसाठी आहे. मी हे मीटिंगमध्ये प्रेझेंट करणार. तू फक्त त्याच्या प्रिंट्स काढ आणि तिथे कोपऱ्यात उभी राहा. ईशाने अत्यंत अरेरावीपणे पेनड्राईव्हमध्ये ती फाईल कॉपी केली आणि मुक्ताला गप्प केले. मुक्ताला वाईट वाटले, पण नोकरी नवीन असल्याने आणि ईशा मोठी अधिकारी असल्याने ती गप्प राहिली. तिने संयम पाळला. दुपारी 2 वाजता बेडरूममध्ये मोठी मीटिंग सुरू झाली. टेबलच्या मुख्य खुर्चीवर वेदांत राजे एक अत्यंत कडक आणि रुबाबदार CEO म्हणून बसला होता. मुक्ता एका बाजूला फाईल्स घेऊन उभी होती. ईशाने मोठ्या आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन सुरू केले. पण ईशाला हे माहिती नव्हतं की आदल्या रात्री ऐरोलीच्या त्या छोट्याशा घरात जमिनीवर बसून मुक्ता जेव्हा हे प्रेझेंटेशन बनवत होती तेव्हा वेदांतने हे पाहिलं होतं. मुक्ताने रात्रीच डबेवाल्यांच्या लॉजिकचा वापर करून ट्रॅफिक कसा वाचवायचा हे वेदांतला अत्यंत उत्साहाने समजावून सांगितले होते. ईशा स्लाइड्स वाचून दाखवत होती. वेदांतने तिला मध्येच थांबवले. मिस ईशा. वेदांतचा आवाज संपूर्ण बोर्डरूममध्ये घुमला. तुम्ही जी ही वाशी टोल नाका ते ऐरोली सेक्टर 5 ची रूट प्लॅनिंग सांगितली आहे ती थिअरेटिकली ठीक आहे, पण संध्याकाळी 6 वाजता तिथे जो ट्रॅफिक असतो त्यात हा प्लॅन कसा काम करेल? ग्राउंड लेवलचा तुमचा अनुभव काय सांगतो? ईशा गडबडली. तिला त्यातले काहीच माहिती नव्हते. ते इज जस्ट अ डेटा, आपण ते मॅनेज करू. ती अडखळत इंग्रजीत उत्तरं देऊ लागली. वेदांच्या चेहऱ्यावर एक कठोर हास्य उमटले. लॉजिस्टिक डेटावर चालत नाही मिस ईशा, ते रस्त्यावरच्या अनुभवावर चालतं. ज्याने हे प्रेझेंटेशन खऱ्या अर्थाने बनवलंय त्याला ते पक्क माहिती आहे. वेदांतने आपली नजर थेट मुक्तावर खेळवली. मिसेस मुक्ता, तुम्ही प्लीज हे एक्सप्लेन करता का? मुक्ता दचकली, पण तिने स्वतःला सावरले. ती पुढे आली आणि तिने अत्यंत आत्मविश्वासाने कुठेही न अडकळता तो पूर्ण प्लॅन समजावून सांगितला.
क्लायंट आणि इतर बोर्ड मेंबर्सने टाळ्या वाजवल्या. वेदांतने ईशाकडे अत्यंत तीक्ष्ण नजरेने पाहिले. मिस ईशा, दुसऱ्यांच्या कष्टावर स्वतःचे नाव लावणे हे राजे लॉजिस्टिकची संस्कृती नाही. यापुढे मिसेस मुक्ता हे प्रोजेक्ट लीड करतील. ईशाचा चेहरा रागाने आणि अपमानाने लालबुंद झाला. ती फणफणत तिथून निघून गेली. वेदांत मात्र मुक्ताकडे पाहून एक सूक्ष्म कौतुकाची दाद दिली. मुक्ताला तिच्या कष्टाचे फळ मिळाले होते. संध्याकाळची वेळ, पावसाची उघडीप मिळाली होती, पण हवेत एक छानसा गारवा होता. ऐरोली स्टेशनच्या बाहेर एका कट्ट्यावर मुक्ता वेदांची वाट पाहत होती. आज ती खुश होती. वेदांत आपल्या नेहमीच्या साध्या मॅनेजरच्या अवतारात तिथे पोहोचला. अहो, इकडे या लवकर. मुक्ताने त्याला लांबूनच हात हलवून बोलावले. वेदांत हसत हसत तिच्याजवळ गेला. तिथे टपरीवर आल्या वेलचीचा घमघमाट सुटला होता. मुक्ताने 2 कटिंग चहाची ऑर्डर दिली आणि ती वेदांतकडे वळली. तिचे डोळे आनंदाने चमकत होते. काय सांगू तुम्हाला, आज ना तुमच्या त्या बॉसने म्हणजे वेदांतराजे सरांनी कमालच केली. मुक्ता उत्साहाने एका दमात सांगत होती. वेदांतने शांतपणे चहाचा ग्लास हातात घेतला आणि खोटं नवल दाखवत विचारलं, अरे वा, असं काय केलं माझ्या बॉसने? अहो, ती ईशा मॅडम आहे ना, तिने माझं काम स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला, पण तुमचे बॉस एकदम कडक आहेत. त्यांनी बरोबर तिला पकडलं आणि सगळ्यांसमोर मला माझं क्रेडिट दिलं. किती हुशार आणि न्याय देणारे आहेत ते. मला तर त्यांचा खूप आदर वाटायला लागलाय. मुक्ता चहाचा घोट घेत निरागसपणे सांगत होती. वेदांत तिच्या त्या बोलक्या डोळ्यांकडे, वाऱ्यावर उडणाऱ्या तिच्या केसांच्या बटेकडे आणि तिच्या त्या अस्सल खळखळणाऱ्या आनंदाकडे पाहतच राहिला. ईशासारख्या उच्चभ्रू मुलींचा खोटेपणा त्याने खूप जवळून पाहिला होता, पण मुक्ताचा हा साधेपणा, दुसऱ्याचं भरभरून कौतुक करणारी तिची वृत्ती त्याला आतून कुठेतरी स्पर्श करून गेली. त्याच्या मनात मुक्ताविषयी फक्त आदरच नाही, तर एका अत्यंत गहिऱ्या प्रेमाची सुरुवात झाली होती. तुला माझे बॉस एवढे आवडलेत का? वेदांतने मुद्दाम खटाळपणे विचारले. मुक्ता हसली आणि म्हणाली, बॉस म्हणून आवडले, पण माणूस म्हणून मला माझा हा साधा जमिनीवरचा मॅनेजरच जास्त आवडतो, ज्याने माझ्यासाठी जमिनीवर झोपायलाही संकोच केला नाही. आणि तुम्हाला एक सांगू, तुमच्या जर थोडेफार बदल केले ना, तर तुमचा बॉस आणि तुम्ही अगदी सेम टू सेम दिसाल. मुक्ताच्या या वाक्याने वेदांच्या काळजाचा ठोका चुकला. चहाच्या त्या वाफाळलेल्या ग्लासावर दोघांची बोटे एकमेकांना किंचित स्पर्श करून गेली. रस्त्यावरची ती गर्दी, गाड्यांचा आवाज जाऊन त्यांच्यासाठी थांबला होता. दोघांच्याही नजरा भिडल्या आणि त्या कट्ट्यावरच्या कटिंग चहासोबत एका अत्यंत सुंदर, रोमॅन्टिक आणि खऱ्या प्रेमाचा सुगंध त्या संध्याकाळच्या हवेत मिसळून गेला. कार्तिक महिन्याची ती आल्हाददायक आणि धुंद करणारी पहाट होती. नवी मुंबईच्या हवेत एक सुखद गारवा जाणवत होता. वाशीतील एका भव्य आणि आलिशान ऑडिटोरियममध्ये राजे लॉजिस्टिक्सचा अत्यंत प्रतिष्ठेचा दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण परिसर दिव्यांच्या आणि झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवला होता. हवेत सुगंधी उठण्याचा आणि सुगंधी अगरबत्तीचा दरवळ होता. मंचावर सनई चौघड्यांचे मंगलमय सूर घुमत होते आणि कंपनीचे सर्व मोठे अधिकारी, क्लायंट्स आणि कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. या झगमगाटात मुक्ताने ऑडिटोरियममध्ये प्रवेश केला आणि क्षणभर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नजर तिच्यावरच खिळून राहिली. मुक्ताने आज एक अत्यंत सुंदर अस्सल मोरपंखी रंगाची काठपदराची पैठणी नेसली होती. त्या पैठणीवरचे सोनेरी जरीचे मोर दिव्यांच्या प्रकाशात लखलखत होते. तिचे केस एका साध्या पण आकर्षक अंबाड्यात बांधलेले होते आणि त्यात ताज्या मोगऱ्याचा गजरा माळलेला होता. तिच्या कपाळावर एक ठसठशीत लाल भडक चंद्रकर होती, जी तिच्या चेहऱ्यावरील साधेपणाला एक राजस सौंदर्यात बदलत होती. नाकात मोत्याची नथ, गळ्यात पारंपरिक ठुशी आणि हातात हिरव्या चुड्यांसोबत असलेल्या सोन्याच्या 2 बांगड्या. हे सर्व दागिने खरे नव्हते, इमिटेशनचे होते, पण मुक्ताच्या त्या सोज्वळ आणि निर्मळ सौंदर्यासमोर ते खऱ्या दागिन्यांपेक्षाही अधिक मौल्यवान वाटत होते. वेदांत एका कोपऱ्यात उभा राहून हे दृश्य पाहत होता. नेहमी अत्यंत प्रॅक्टिकल आणि कोरडा असणारा हा कॉर्पोरेट CEO आज मात्र मुक्ताच्या त्या पारंपरिक रूपासमोर अक्षरशः मंत्रमुग्ध झाला होता. त्याच्या उच्चभ्रू वर्तुळातल्या अनेक मॉडर्न आणि डिझायनर कपड्यांमधल्या स्त्रिया त्याने पाहिल्या होत्या, पण मुक्ताच्या या मराठमोळ्या रूपाने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला होता. ते एखाद्या साक्षात
लक्ष्मीसारखी भासत होती. त्याला वाटले की धावत जावे आणि सगळ्यांसमोर सांगावे की ही माझी पत्नी आहे, पण त्याने स्वतःला आवरले. मुक्ता हळूच एका रिकाम्या खुर्चीकडे जात होती. तेवढ्यात अचानक मागून एक अत्यंत कर्कश आणि मगरूर आवाज आला. एक्सक्यूज मी, हे काय आहे? मुक्ताने मागे वळून पाहिलं. ईशा तिथे उभी होती. ईशाने एका प्रसिद्ध डिझायनरचा अत्यंत भडक इंडो वेस्टर्न ड्रेस घातला होता. गळ्यात हिऱ्यांचा खराखुरा नेकलेस चमकत होता. मुक्ताला तिथे आलेलं पाहून आणि तिच्या सौंदर्याची चर्चा ऐकून ईशाचा जळफळाट झाला होता. आधीच ऑफिसमध्ये मुक्ताने ईशाचा अपमान केला होता. त्याची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ आहे असे तिला वाटले. मिसेस मुक्ता, हा राजे लॉजिस्टिक्सचा एलिट कॉर्पोरेट इव्हेंट आहे. तुमच्या चाळीतली सत्यनारायणाची पूजा नाही. ईशा सर्वांसमोर मोठ्या आवाजात बोलू लागली. आजूबाजूचे लोक आता त्यांच्याकडे पाहू लागले होते. हे काय कपडे घालून आली आहेस तू? आणि हे दागिने? ओ माय गॉड, हे रस्त्यावर मिळणारे 100 रुपयांचे खोटे दागिने घालून तू आमच्या या स्टेटस इव्हेंटमध्ये आलीस? तुला लाज कशी वाटत नाही? डबेवाल्यांची लायकी डबे पोचवण्यापुरतीच असते. त्याने राजवाड्याची स्वप्ने पाहू नयेत. गेट आऊट फ्रॉम हिअर. आत्ताच्या आत्ता बाहेर जा. ईशाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मुक्ताचा अपमान केला. मुक्ताचे डोळे भरून आले. सर्वांसमोर चाललेला हा अपमान तिच्या स्वाभिमानावर घाव घालत होता. तिने आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला आणि ती तिथून शांतपणे निघून जाण्यासाठी वळणार तेवढ्यात एक भक्कम हात तिच्या खांद्यावर पडला. तो वेदांत होता. त्याच्या डोळ्यात एक भयंकर आग होती. मुक्ताला वाटले की आपला हा मॅनेजर नवरा आता ईशा मॅडमसमोर काहीच बोलू शकणार नाही आणि त्याची ही नोकरी धोक्यात येईल. पण वेदांत थेट ईशाच्या समोर जाऊन उभा राहिला. ईशा त्याला पाहून चमकली, कारण तिला माहीत होतं की या कंपनीचा प्रत्यक्ष बॉस आहे. मिस ईशा, युअर वर्ड्स आर क्रॉसिंग दी लाईन. वेदांचा आवाज इतका खणखणीत होता की आजूबाजूची कुजबूज एकदम शांत झाली. कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या किमतीवरून माणसाची लायकी ठरवणारे लोक मनाने किती भिकारी असतात हे तुम्ही आज दाखवून दिलं. मुक्ताच्या अंगावरचे दागिने खोटे असतीलही, पण तिचं काम, तिची निष्ठा आणि तिचा स्वाभिमान अस्सल सोन्यासारखा आहे. ईशा अवाक होऊन वेदांतकडे पाहत होती. वेदांत, तू एका क्लर्कसाठी मला? वेदांतने तिला मध्येच थांबवत एक अत्यंत कठोर आणि निर्णायक वाक्य उच्चारले, ज्याने ईशालाच नव्हे तर मुक्तालाही हादरवून सोडले. मी इथे फक्त एका गोष्टीसाठी उभा आहे. मला हे स्पष्ट करायचं आहे की मिसेस मुक्ता या कंपनीची सर्वात मौल्यवान व्यक्ती आहे. त्यांच्यावर टीका करण्याचा किंवा त्यांना इथून बाहेर काढण्याचा अधिकार या कंपनीत कुणालाही नाही, तुम्हालाही नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही मुक्ताची माफी मागा, अन्यथा हा कार्यक्रम सोडून तुम्ही स्वतः बाहेर जाऊ शकता. मुक्तासाठी हा खूप मोठा धक्का होता. एका सामान्य मॅनेजरने कंपनीच्या बोर्ड मेंबरला एवढ्या ठामपणे सुनावले होते, तेही फक्त तिच्यासाठी. ईशाला हे सहन झाले नाही. वेदांचा तो रौद्र अवतार पाहून ती रागाने फणफणत आणि पाय आपटत तिथून निघून गेली. वेदांतने अत्यंत हळुवारपणे मुक्ताकडे पाहिले. तू रडू नकोस, तू आज खरोखरच खूप सुंदर दिसतेस. तो कुजबुजला. मुक्ताच्या काळजात एक अनामिक गोडवा पसरला. कार्यक्रम संपल्यावर रात्री उशिरा ते दोघे ऐरोलीच्या त्यांच्या छोट्याशा घरी परतले. खोलीत अंधार होता. फक्त बाहेरच्या रस्त्यावरच्या दिव्याचा थोडासा प्रकाश खिडकीतून आत येत होता. मुक्ताने दरवाजा लावला आणि ती थेट भिंतीला टेकून उभी राहिली. आज दिवसभरात जे काही घडलं ते तिच्यासाठी अविश्वसनीय होतं. वेदांतने शर्टचे बटन काढत तिच्याकडे पाहिलं. काय झालं मुक्ता? अजूनही ईशाच्या बोलण्याचा विचार करतेस? मुक्ताने नकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचा बांध फुटला होता. ती चालत वेदांतजवळ आली आणि तिने आपले डोके अत्यंत सहजपणे वेदांच्या छातीवर टेकवले. वेदांत क्षणभर शहारला. त्याचे हात नकळतपणे तिच्या पाठीवर गेले. मला त्या ईशा मॅडमचं काहीच वाटलं नाही अहो. पण तुम्ही आज जे केलंत ना? मुक्ताचा आवाज हुंदक्यामुळे कापत होता. तुम्ही स्वतःची नोकरी धोक्यात घालून माझ्यासाठी त्या मोठ्या मॅडमशी भांडलात. माझा अपमान तुम्हाला सहन झाला नाही. माझ्या या खोट्या दागिन्यांचा आणि फाटक्या नशिबाचा कोणीही असा बचाव आजवर केला नव्हता. का केलं तुम्ही असं? वेदांतने तिची हनुवटी वर उचलली आणि तिच्या त्या अश्रूंनी भरलेल्या, काजळ विस्कटलेल्या पण अत्यंत सोज्वळ डोळ्यात पाहिलं. कारण जे खरं आहे ते मी बोललो मुक्ता. तू खरोखरच माझ्यासाठी, माझ्या आयुष्यात आलेली सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. या फाटक्या नशिबाला
तू तुझ्या कष्टाने शिवतेस ना ते मला खूप आवडतं. तुझे हे खोटे दागिने त्या ईशाच्या खऱ्या हिऱ्यांपेक्षा 1000 पटीने मौल्यवान आहेत माझ्यासाठी. मुक्ताने वेदांच्या डोळ्यात पाहिले. तिथे तिला कोणताही खोटेपणा, कोणताही दिखावा दिसला नाही. दिसले ते फक्त अथांग आणि स्वच्छ प्रेम. तिने आपले हात त्याच्या गळ्याभोवती वेढले आणि ती त्याच्या कुशीत अधिकच सामावली. त्या छोट्याशा गळक्या पत्राच्या घरात एका साध्या सतरंजीवर उभ्या असताना आज खऱ्या अर्थाने 2 भिन्न जगातली मने एकमेकांशी जोडली गेली होती. वेदांच्या मनात मात्र आता पण मुक्ताला जे फसवतोय, जे खोटं बोलतोय त्याची टोचणी तीव्र होऊ लागली होती. त्याला लवकरात लवकर तिला सर्व सत्य सांगायचे होते. पण हे सत्य येत्या काळात कोणते वादळ घेऊन येणार आहे याची अंधुकशी ही कल्पना त्या दोघांना त्या क्षणी नव्हती. दिवाळी पहाटेच्या त्या प्रसंगानंतर काही दिवस खूप शांततेत गेले. वेदांत आणि मुक्ताच्या नात्यात एक हळवा बंध तयार झाला होता. पण त्यांना हे माहीत नव्हते की ईशाच्या अपमानाचा आणि रागाचा ज्वालामुखी आतल्या आत खतखतत होता. वेदांतने सर्वांसमोर केलेला अपमान तिला पचनी पडला नव्हता. तिने वेदांच्या मागावर आपले खाजगी गुप्तहेर लावले होते आणि अखेर तिच्या हाती तो पुरावा लागलाच, ज्याने संपूर्ण कथेला एक वेगळंच वळण मिळणार होते. ईशाच्या हातात वाशीच्या मॅरेज रजिस्टर ऑफिसमधली मुक्ता आणि वेदांत राजे यांच्या विवाहाचे प्रमाणपत्र होते. व्हॉट द हेल! वेदांतने या साध्या डबेवालीशी लग्न केलंय? ईशा रागाने फणफणली. पण दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर हास्य उमटले. तिला मुक्ताची कच्ची नस सापडली होती. तिला समजले की मुक्ताला वेदांतचे खरे सत्य माहीतच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ताला ऑपरेशन डिपार्टमेंटमधून एक तातडीचा मेसेज आला की तुर्बे MIDCतील राजे लॉजिस्टिकच्या एका जुन्या गोदामात इन्स्पेक्शनसाठी तिला जायचे आहे. मुक्ता आपली फाईल घेऊन प्रामाणिकपणे त्या पत्त्यावर पोहोचली. ते गोदाम खूप मोठे, अंधाऱ्या निर्मनुष्य होते. मुक्ताने आत पाऊल ठेवले. हॅलो, कुणी आहे का इथे? तिने आवाज दिला. अचानक गोदामाचे मोठे लोखंडी शटर धाड दिशे बंद झाले आणि समोरून टाळ्या वाजवण्याचा आवाज आला. अंधारातून ईशा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर क्रूर आनंद ओसंडून वाहत होतं. वेलकम मिसेस मुक्ता. ओ सॉरी, मिसेस मुक्ता वेदांत राजे, ईशाने अत्यंत उपहासात्मक स्वरात म्हटले. मुक्ता दचकली. तुम्ही मला इथे का बोलावलंय आणि तुम्ही मला त्या नावाने का हाक मारताय? ईशा तिच्या अगदी जवळ गेली. तिने मुक्ताच्या हातात एक फाईल भिरकावली. कारण मला तुझा तो खोटा मुखवटा फाडायचा होता. खूप उड्या मारत होतीस ना त्या दिवशी. तुझा तो नवरा तर तुला सांगतोय की तो एक साधा मॅनेजर आहे, तो ड्रायव्हर नाही ग वेडे. तो या हजारो कोटींच्या राजे लॉजिस्टिक्सचा मालक स्वतः वेदांत राजे आहे आणि त्याने तुला फक्त आणि फक्त फसवले आहे. ईशाचे ते शब्द मुक्ताच्या कानांवर एखाद्या तप्त शिसे उचल्यासारखे पडले. तिचे हात थरथरू लागले. तिने ती फाईल उघडली. त्यात वेदांतचे अनेक कॉर्पोरेट मॅगझिनवरील कवर फोटोज होते. द यंगेस्ट बिलेनियर वेदांत राजे असे मथळे होते. एका फोटोत वेदांत आप्पासाहेबांसोबत कंपनीच्या उद्घाटनाला उभा होता. मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकली. श्वास अक्षरशः कोंडला गेला. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. ज्या माणसावर तिने जीवापाड प्रेम केले होते, ज्याला तिने गरिबीत सोबत दिली, स्वतः उपाशी राहून ज्याला डबा भरून दिला, त्या माणसाने तिच्या भावनांशी असा निर्गुण खेळ खेळावा? एका क्षणात तिचा तो सुखाचा आणि साधेपणाचा संसार पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला होता. का करेल तो असं? मुक्ताच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. ईशाने आगीत तेल ओतले. अरे, श्रीमंत लोकांचा हा खेळ असतो ग. तुला एक खेळणं समजून त्याने तुझा वापर केला. आता काही दिवसांनी तो तुला फेकून देईल. मुक्ता तिथेच त्या सिमेंटच्या फरशीवर कोसळली. परिस्थितीचा, गरिबीचा मार तिने अनेकदा सहन केला होता, पण हा विश्वासघात तिच्या काळजात खंजीर खुपसून गेला होता. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. तेवढ्यात गोदामाचा दरवाजा उघडला गेला आणि वेदांत ते धावतच आला. त्याला कंपनीच्या गार्ड्सकडून ईशाच्या कारस्थानाची कुणकुण लागली होती. तो मुक्ताजवळ गेला. मुक्ता तू ठीक आहेस ना? त्याने तिला हात लावण्याचा प्रयत्न केला. मला हात लावू नका. मुक्ता एखाद्या जखमी अग्नीसारखी ओरडली. तिने वेदांतला जोरात दूर ढकलले. तिचे डोळे रागाने आणि दुःखाने लाल झाले होते. कोण आहात तुम्ही? तुम्ही माझा साधा नवरा आहात की माझ्या गरिबीची चेष्टा करणारे एक श्रीमंत मालक?
माझ्या विश्वासाचा असा सुराडा करताना तुम्हाला लाज नाही वाटली मिस्टर वेदांत राजे? वेदांत निशब्द झाला. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. तो काही बोलणार इतक्यात मुक्ता तिथून रडत रडत पळत सुटली. वेदांतने ईशाकडे पाहिले. त्याचे डोळे आता एखाद्या प्रलयकारी वादळासारखे पेटले होते. ईशा, तू आज तुझी स्वतःची कबर खोदली आहेस, तो दाट ओठ खात म्हणाला. त्याच दिवशी संध्याकाळी राजे लॉजिस्टिकच्या मुख्यालयात एक प्रचंड मोठी खळबळ उडाली होती. वेदांतने देशातील सर्व मोठे मीडिया चॅनल्स आणि कंपनीच्या सर्व संचालकांची तातडीची प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती. हॉलमध्ये कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकत होते. ईशा तिथे एका कोपऱ्यात गर्वाने बसली होती. तिला वाटले होते की आता वेदांत सर्वांसमोर मुक्ताला सोडून देईल आणि आपली बदनामी टाळण्यासाठी तिच्याशी समझोता करेल. वेदांत मंचावर आला. त्याने काळ्या रंगाचा सूट घातला होता. त्याचा रुबाब एखाद्या सिंहासारखा होता. संपूर्ण हॉलमध्ये एक भयान शांतता पसरली. मुक्तालाही वेदांतच्या सिक्युरिटीने अत्यंत आदराने तिथे आणून एका कोपऱ्यात बसवले होते. तिची अवस्था अजूनही सुन्न होती. वेदांतने माईक हातात घेतला. त्याचा खणखणीत आवाज हॉलमध्ये घुमला. लेडीज अँड जेंटलमॅन, आज मी तुम्हाला सर्वांना माझ्या एका अत्यंत खाजगी पण तितक्यात महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी बोलावले आहे. गेल्या काही दिवसांपासून काही स्वार्थी लोकांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या नावाला काळिमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. वेदांची नजर थेट ईशावर जाऊन खेळली. माझ्या कंपनीच्या एका बोर्ड मेंबरने, मिस ईशाने, अत्यंत नीच पातळीवर जाऊन माझ्या खाजगी आयुष्यात विष कालवण्याचा आणि एका निष्पाप मुलीला मानसिक त्रास देण्याचा गुन्हा केला आहे. त्यामुळे राजे लॉजिस्टिकच्या चेअरमन या नात्याने मी आत्ता या क्षणी ईशाला कंपनीच्या बोर्डवरून कायमचे बेदखल करत आहे. हॉलमध्ये एकच खळबळ उडाली. ईशाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती ताडकन उभी राहिली. पण वेदांतने हातानेच तिला गप्प बसण्याचा इशारा केला. माझे बोलणे अजून संपलेले नाही. वेदांतचा आवाज आणखी धारधार झाला. कॅमेराचा त्याच्यावर फोकस झाले होते. ज्या साध्या मुलीच्या राहणीमानावर आणि तिच्या डब्बेवाली असण्यावर या श्रीमंत वर्गातल्या लोकांनी हसण्याचे धाडस केले, त्या मुलीचे सत्य मी आज या जगासमोर अभिमानाने मांडत आहे. ती मुलगी कोणी सामान्य क्लर्क नाही आहे. वेदांतने आपला मोर्चा मुक्ताकडे वळवला. तो मंचावरून खाली उतरला आणि चालत थेट मुक्तासमोर जाऊन उभा राहिला. त्याने अत्यंत आदराने मुक्ताचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला मंचावर आणले. ही मुक्ता वेदांत राजे आहे, माझी एकमेव आणि कायदेशीर पत्नी, राजे लॉजिस्टिकच्या संपूर्ण साम्राज्याची अधिकृत मालकीण. वेदांतचे हे शब्द ऐकून मीडियामध्ये जणू बॉम्ब फुटला. फ्लॅशलाईट्स वेगाने चमकू लागले. मुक्ता अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होती. वेदांतने मुक्ताच्या डोळ्यात पाहत माईकवर आपली शेवटची आणि सर्वात मोठी घोषणा केली. आणि ज्या पैशांचा, या श्रीमंतीचा माज दाखवून माझ्या पत्नीचा छळ केला गेला, तिचा अपमान केला गेला, ती सर्व संपत्ती, राजे लॉजिस्टिकमधील माझे शेअर्स, पाम बीच रोडचा बंगला आणि माझ्या नावावर असलेले सर्व काही, हे माझं सर्वस्व माझी कायदेशीर पत्नी मुक्ता राजे हिच्या नावावर करण्याची कायदेशीर प्रक्रिया मी आज या क्षणी सुरू करत आहे. संपूर्ण हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. ईशा धक्क्यानेच खुर्चीवरच कोसळली. वेदांतने संपूर्ण जगासमोर आपला अहंकार, आपली श्रीमंती आणि आपली ओळख मुक्ताच्या पायांवर अर्पण केली होती. मुक्ताच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. राग, हतबलता, विश्वासभंग आणि आता वेदांतने सर्वांसमोर दिलेली ही प्रेमाची आणि आदराची एवढी मोठी पावती, या सर्व भावनांच्या वादळात मुक्ता पूर्णपणे हरवून गेली होती. प्रेस कॉन्फरन्सच्या त्या ऐतिहासिक घोषणेनंतर हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला होता. पत्रकारांचे कॅमेरे आणि माईक्स वेदांच्या दिशेने सरसावले होते. त्याचवेळी कंपनीच्या सिक्युरिटीने आणि पोलिसांच्या एका पथकाने तिथे प्रवेश केला. गोदामातील CCTV फुटेज, सिक्युरिटीची माहिती आणि मुक्ताला फसवून तिथे बोलावल्याच्या पुराव्यावरून पोलिसांनी ईशाला ताब्यात घेतले. ईशाचा तो मग्रूरपणा आणि श्रीमंतीचा तोरा एका क्षणात धुळीला मिळाला होता. ती ओरडत होती, पण तिला खेचत बाहेर नेण्यात आले. या सगळ्या गदारोळात वेदांची नजर मात्र फक्त मुक्ताला शोधत होती. ती मंचावरून खाली उतरून एका शांत, रिकाम्या VIP रूममध्ये जाऊन उभी होती. वेदांत पत्रकारांना बाजूला सारून थेट त्या रूममध्ये पोहोचला. त्याने हळू दरवाजा लावून घेतला. रूममध्ये भयान शांतता होती. मुक्ता खिडकीबाहेर शून्यात पाहत उभी होती. तिची पाठ वेदांतकडे होती. मुक्ता, वेदांतने अत्यंत कातर आवाजात हाक मारली. त्याच्या आवाजाने मुक्ता दचकली, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. माझं नाव घेऊ नका. तुमच्या तोंडून आता ते नावही मला खोटं वाटतंय.
वेदांतच्या जवळ गेला. मुक्ता, प्लीज, माझं म्हणणं एकदा ऐकून घे. मुक्ताने झटकन मागे वळून पाहिलं. तिचे डोळे अश्रूंनी सुजले होते, पण त्यात आता एक प्रखर संताप होता. काय ऐकू मी तुमचं? आणखी कोणता नवा खोटेपणा ऐकवणार आहात तुम्ही मला? मिस्टर वेदांत राजे, अहो मी तर माझ्या वाटणीचे पोहे तुम्हाला भरवत होते, आणि तुम्ही तुमच्या हजारो कोटींच्या साम्राज्याच्या सिंहासनावर बसून माझ्या गरिबीची चेष्टा पाहत होतात. मी रात्रंदिवस डबे बनवून आत्याचे कर्ज फेडण्याचे स्वप्न पाहत होते, आणि तुम्ही स्वतःच्याच कंपनीत मला नोकरी देऊन माझ्या कष्टांची मजा बघत होतात. मुक्ताचे शब्द वेदांच्या काळजाचे लचके तोडत होते. तसं नाही आहे मुक्ता. मग कसं आहे? मुक्ताने त्याला मध्येच थांबवले. मला तुमची ही संपत्ती नको आहे मिस्टर राजे. मला तुमचा खोटेपणा नको आहे, ज्या नात्याचा पायाच खोटा आहे, याची सुरुवातच एका फसवणुकीने झाली आहे. ते नातं मला नको आहे. मला घटस्फोट हवा आहे. मला माझ्या त्या छोट्याशा गळक्या पण खऱ्या जगात परत जाऊ द्या. घटस्फोट हा शब्द ऐकताच वेदांच्या पायाखाली जमीन सरकली. जो माणूस मगाशी हजारो लोकांसमोर सिंहासारखा डरकाळी फोडत होता, तो कॉर्पोरेट बेताज बादशाह वेदांत राजे आज एका साध्या मुलीसमोर अक्षरशः कोलमडून पडला. वेदांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो मुक्ताच्या समोर गुडघ्यावर बसला. हो, मी चुकलो मुक्ता. माझी चूक मी मान्य करतो. वेदांत हुंकी देत म्हणाला. ज्या जगात मी वाढलो तिथे प्रत्येक नात्याची एक किंमत असते. मला वाटलं होतं की तूही आजोबांना पैशांसाठीच जाळ्यात ओढलंयस. मला तुझी परीक्षा घ्यायची होती. पण जेव्हा मी तुझ्या त्या छोट्याशा घरात राहायला आलो, तुझी ती निस्वार्थ माया पाहिली, स्वतः उपाशी राहून तू मला भरवलंस, तेव्हा माझा तो खोटा अहंकार गळून पडला. मुक्ता, मी खरोखरच तुझ्या प्रेमात पडलो आहे. मला तुला सगळं सत्य सांगायचं होतं, पण मी घाबरलो. मला भीती वाटली की हे सत्य समजल्यावर तू मला सोडून जाशील. मी राजे लॉजिस्टिक्सचा मालक असण्यापेक्षा तुझा नवरा असणं जास्त एन्जॉय करत होतो. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय या करोडोंच्या संपत्तीला कवडीचीही किंमत नाही माझ्यासाठी. वेदांच्या त्या अश्रूंमध्ये एक निकळ पश्चाताप होता. मुक्ता त्याला पहिल्यांदाच असं रडताना पाहत होती. तिचे मन थोडे विरघळले, पण विश्वासघाताची जखम अजून ओली होती. तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला आणि अप्पासाहेब आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वडीलधारी शांतता आणि समजूतदारपणा होता. ते चालत मुक्ताजवळ आले आणि त्यांनी तिच्या डोक्यावर अत्यंत मायेने हात ठेवला. पोरी, या सगळ्या कुटुंबाची सुरुवात माझ्यापासून झाली होती. मीच त्याला ते ड्रायव्हरचं नाटक करायला लावलं होतं. आप्पासाहेब शांत आवाजात म्हणाले. वेदांत चुकला हे नक्की, पण तो का चुकला हे त्याच्या त्या अश्रूंतून तुला दिसत असेलच. बाळ, आपला हिंदू धर्म आणि आपली विवाह संस्था ही कोणत्याही कॉन्ट्रॅक्टवर किंवा कागदावर चालत नाही. ती चालते ती विश्वासावर आणि क्षमेवर. विवाह हा 2 जीवांचा 7 जन्मांचा करार असतो. संसारात चुका होतात, गैरसमज होतात, पण म्हणून आपण घर मोडून टाकतो का गं? नाही ना. आपण ते पुन्हा नव्याने सावरतो. वेदांतने तुझ्याकडून सत्य लपवलं, पण त्याने सर्वांसमोर तुझा केलेला अपमान, इशारा दिलेली चपराक, हे सगळं तिच्या खऱ्या प्रेमाची साक्ष नाही आहे का? क्षमा ही सगळ्यात मोठी संपत्ती असते पोरी. आज तुझ्या या म्हाताऱ्या बापाला क्षमा कर आणि माझ्या नातवालाही माफ कर. आप्पासाहेबांचे ते प्रगल्भ आणि अनुभवी शब्द ऐकून मुक्ताच्या मनातील रागाचा बांध पूर्णपणे फुटला. तिने खाली गुडघ्यावर बसलेल्या वेदांतकडे पाहिले. त्याचे डोळे लाल झाले होते आणि तो तिच्या उत्तराची आशेने वाट पाहत होता. मुक्ताने हळूच आपले हात पुढे केले आणि वेदांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसले. तिच्या मनात अजूनही विश्वासघाताची वेदना होती, पण त्याचवेळी त्याच्या पश्चातापातला खरेपणा तिला जाणवत होता. संसार तोडणं सोपं होतं, पण प्रेम आणि विश्वास पुन्हा उभं करणं हीच खरी परीक्षा आहे, हे तिला त्या क्षणी उमगलं. माफ करते मी तुम्हाला, मुक्ता हुंदकावरत म्हणाली, पण या अटीवर की यापुढे माझ्यापासून तुम्ही काहीही लपवणार नाही, आणि ही कंपनी, ही संपत्ती, ही तुम्हीच सांभाळायची. मी फक्त तुमची पत्नी आणि घराची सून म्हणून राहीन. वेदांतने लगेच उठून तिला घट्ट मिठी मारली. त्या दोघांच्याही डोळ्यातून आता आनंदाचे अश्रू वाहत होते. आप्पासाहेबांनी अत्यंत समाधानाने त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. काही तासानंतर संध्याकाळची वेळ होती. पाम बीच रोडवरील वेदांत राजेंचा तो भव्य राजवाड्यासारखा बंगला आज दिव्यांच्या रोषणाने उजळून निघाला होता. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांचे आणि आंब्यांच्या पानांचे सुंदर तोरण बांधले होते. दारात संस्कार भारतीची एक अत्यंत सुबक आणि मोठी रांगोळी काढलेली होती. मुक्ता एका सुंदर नववधूसारखी
हिरवीगार नऊवारी साडी नेसून आणि पारंपरिक दागिने घालून दारात उभी होती. तिच्या शेजारी वेदांत उभा होता. आप्पासाहेबांच्या बहिणीने एका चांदीच्या ताटात निरंजन लावून त्या दोघांना ओवाळले. उंबरठ्यावर धान्याने भरलेले एक चांदीचे माप ठेवलेले होते. मुक्ता, आता उजव्या पायाने हे माप ओलांडून आत ये आणि या घराची खरी लक्ष्मी म्हणून गृहप्रवेश कर. आप्पासाहेब अत्यंत अभिमानाने म्हणाले. मुक्ताने गणपती बाप्पाचे नाव घेतले आणि हळूच आपल्या उजव्या पायाने ते तांदळाचे माप ओलांडले. तांदूळ उंबरठ्याच्या आत सांडले गेले. त्याने कुंकवाच्या पाण्यात पाऊल बुडवून घरात पांढऱ्या फरशीवर आपली लाल भडक आणि शुभ पावलं पुन्हा उमटवत घरात प्रवेश केला. मागे सनईचे अत्यंत मंगलमय सूर वाजत होते. वेदांतने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला होता. एकेकाळी पावसात भिजत फाटका रेनकोट घालून डबे पोहोचवणारी ती साधेशी मुक्ता आज स्वतःच्या प्रामाणिकपणाने, कष्टाने आणि निखळ प्रेमाने एका अब्जादेशाच्या हृदयाची आणि घराची खरी खुनी राणी झाली होती. चांगलं कर्म आणि माणुसकी कधीच वाया जात नाही हे मुक्ताच्या आयुष्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं. नव्या संसाराचा तो गोडवा आणि सुगंधी दरवळ आता आयुष्यभरासाठी त्या राजे कुटुंबाच्या अंगणात फुलणार होता. माणसाकडे किती पैसा आहे यापेक्षा त्याच्या मनात किती माणुसकी आहे हे शेवटी नात्यांना टिकवून ठेवतं. तुमच्यामध्ये मुक्ताने वेदांतला माफ करणं योग्य होतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी सुंदर कथा ऐकण्यासाठी पुन्हा नक्की भेटा. धन्यवाद.